लाईव्ह आणि मॅच कडे वळतोय. गावदेवी मैदान खानाव रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम. जाणता राजा ट्रॉफी. मॅच ऑन. 6:44. यस डेफिनेटली 6:45. टायमिंग अलर्ट. 4 षटकं आणि 20 मिनिटं. 3 ओव्हर नंतर असेल ड्रिंक्स ब्रेक. बॅटिंग करताना दोन्ही आघाडीची जोडी अमोल आणि निकेश. चला टाळ्या वाजून पहिला चेंडू. जाणता राजा ट्रॉफी. फर्स्ट बॉल आणि पहिल्या चेंडूवर केलाय हा वार. कमरला फिल्डर तिथे रेडी आहेत. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने खेळायचं असतं. सलामीची जोडी सरकले. बऱ्याच वेळा सलामीवर संघाची बॅटिंग लाईनअप डिपेंड असते आणि आता महालुंगे अमोल विनीत पाटील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न ऑन दी राईस. लॉंग ऑन कडे कोणी नाही. कव्हर करतो मिड विकेट. नाही अडू शकला. आलाय हा चौकार. पंचांचा इशारा येतो. वेस्ट हाईट चेक करतो बॅटिंग टीम. हाईट टॉप डिलिव्हरी आपण चेक करणार आहोत. WTC कॅमेरामन आणि डिसिजन पेंडिंग. रिव्ह्यूचे काही नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एकच रिव्ह्यू स्पर्धेचा नियम आहे. ऑफिशियल्स दोन्ही संघ फक्त एकदाच रिव्ह्यू घेऊ शकतात. वेस्ट हाईट आपण चेक करतो. लॉंग ऑन कडे तो फटका खेळला. बॅटिंग करताना टीम महालुंगी. जाणता राजा ट्रॉफी. 6:45. फलंदाज चांगला प्रयत्न केला. यस फायनली डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन आहे. डीप कडे पाहतो. मिड विकेट. एक कव्हर. तर सांगुर्लीचे आमचे नामांकित DJ रुपेश यांचे इथे आगमन होईल. फटक्यानं स्टेडी पॉवरफुल. आणखीन एक चौकार. थँक्यू व्हेरी मच. 3 चेंडूचा खेळ संपला. DJ रुपेश सांगुर्लीचे आमचे नामांकित उद्योजक. अनेक इव्हेंटला आपण पाहतो. लाईट सेवा असो. DJ एक ब्रँड नाव म्हणून आजही आपण त्यांचा नामोल्लेख करू. ऑन साइडला फिल्डर रेडी होत्या. कटाक्ष नजर होत्या आणि पहिला धक्का बॅटिंग टीमला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो टीम महालुंगे आणि धावा टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. 1 विकेट. ते डीजेचं धन्यवाद देऊया. अफजल खानाचं वध ती पराक्रमाची गोष्ट आपण ऐकली. तर बळीराम पाटील साहेब खानाव महालुंगी संघाला एक कॅश प्राइज आलेत. सलग 2 षटकार 1000 रुपये. मॅच ऑन आहे बघा. 6:45 ला पहिला चेंडू पडला. 4 ओव्हर साठी आपण 20 मिनिटं देतो. बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू आणि त्याला पाठवला. हा केला पलटवार. दबाव कमी करणारा फटका. षटकार.
टच. वळूया मॅच कडे. आतापर्यंत विनीत पाटील सिंगल 2 चौकार आले आणि त्यानंतर विकेट षटकार. पॉवर प्ले मध्ये जी धुलाई जी स्टार्ट हवी होती ती राईट स्टार्ट मिळाली. खूप टीम बिल्डअप. धावसंख्या कॉम्बिनेशन आपण आतापर्यंत पाहिलं. जसा शुभम आला त्याने डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने तोच तडाखा. चूक केली मिड ऑन कडे चेंडू स्टेट लॉंग ऑन ला आणि हाफ पिकअप स्ट्रोक. आणखीन एक चौकार. पिटाई धुलाई पॉवर प्ले मध्ये आक्रमण आणि आपण पाहतो विनिंगच्या या षटकामध्ये धावा आल्या टोटल 19. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पूर्वार्ध आपण पाहतो बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि साई स्टार विगर आपल्याला रिपोर्टिंग करायचे बघा. पंचांचा इशारा आहे नो टीम मीटिंग. 3 ओव्हर नंतर टीम मीटिंग असेल तेव्हा तुम्ही चर्चा करू शकता. बॉलर चॉईस करू शकता कारण ऑलरेडी 1 तास मॅच लेट सुरू केलेत. 5 ला सामना सुरू होणार होता मात्र आता 6:30 ला सुरू झाला. तुम्हाला वेळ नक्की देऊ. चर्चा कम्युनिकेशन गॅप साठी जो वेळ हवा असतो तो तुम्हाला टीम मीटिंग मध्ये प्रोव्हाइड केला जाईल. टॉस होणारे टॉसच्या सूचना सुद्धा 2 वेळा असतील. इनिंग ब्रेक मध्ये एक कॅप्टन असेल दुसरा नसेल तर जाणता राजाची मॅनेजमेंट सांगतात समोरच्या संघाला टॉस विन तुम्ही डिक्लेअर करा आणि दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये नसतील तर सामने कमी षटकांचा खेळवला जाईल. मॅच ऑन आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती टोटल 19. विकेटच्या शोधात होते ती विकेट मिळाली विनीतला. मात्र विनीतचे षटक काही अंशी का होईना थोडं महागडे राहिले. 19 धावा फलकावर. खानाव गावचे लेजंड क्रिकेटर यांना आम्ही पाहतोय. अल्पेजी मुंडे आपलं वेलकम. जाणता राजा ट्रॉफी खानाव गावातील सर्व मान्यवर मंडळी. डीजे रुपेश सांगुर्लीच्या आम्ही पाहतोय. सांगुर्ली संघाचे पॅकर्स आणि प्रसिद्ध उद्योजक. मॅच ऑन आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती टोटल 19. बॅटिंग करताना आपण जरूर पाहिलं महालुंगीला चांगली धावसंख्या त्यांना बनवावं लागेल. मॅच ऑन आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाज झाला विवेक चौगळे. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू गॅप शॉट डीप कडे खेळलात. फिल्डर आहे तिथे चूक होणार नाही. नकार दिलाय मात्र इकडे घाई होती. सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलं जातं. धावा टोटल गुणसंख्या आपण पाहिली 20 वर पोहोचलाय बॅटिंग टीम. महालुंगी अमोलचा संघ इथे खेळतो. टॉस जिंकला वामनजेनं आणि त्यांनी पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. विवेक चौगळे सेकंड ओव्हर. ओ वेगवान काय वेग होता बघा. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिलं तीव्रता होती. ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला. WTC कॅमेरामॅन गुड टीम वर्क. जसा चेंडू पडला तितक्या सुसाट वेगाने गेला. यष्टीरक्षण कमालीचं होतं. विवेकचं कौतुक करूया. पहिली सिंगल आली. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर विवेकला काय करायचंय तर त्याला तो आलेला दबाव थोडा कमी करायचा. त्या प्रेशरला थोडं रिलीफ करायचं आणि ती मेहनत करतोय विवेक. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. ओ चोखून दिलं. सुपर फिल्डिंग. वामनजेचे फिल्डर तिथे होत्या. प्रणय शेडग्या. व्हॉट अ गुड फिल्डिंग. सच अ ब्रिलियंट कॅच. धक्का मिळेल बॅटिंग टीम महालुंगीला. विकेट मिळाली. धावसंख्या 20. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग टीम महालुंगी 2 आत करताना संघ वामनजे. दोन्ही संघामध्ये यंग स्टार आहेत आणि एक चांगला क्रिकेट तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. ओ समोर ठेवला. क्रॉस बॅटेड इन अंतर्वर्तुळामध्ये फिल्डर आहे तिथे. हीच ती वेळ आहे. कमबॅक करू शकतो. धावा फलकावरती आता वेगळा प्रयोग करावा लागेल. मॅचचा आनंद घेत असताना सन्मानी पाहुणे बघा आपण पाहतो इथे 4 हॅट्रिक 6 हॅट्रिक आतापर्यंत लेखा जोखा. अद्याप आतापर्यंत चौकारांच्या 2 हॅट्रिक आल्या
आणि विकेट हॅट्रिक 5 आल्या स्पर्धेमध्ये. षटकारांची हॅट्रिक अजूनही पाहायला मिळाली नाहीये. लक्ष द्या. ऑफ स्टंपला चेंडू अपील झाली. यस टेकन. आणखीन एक धक्का. विकेट मिळाली. फलंदाज नाराज आहे मात्र पंचांची नजर होती आणि विकेट मिळाले. शिवराज इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे दोन्ही संघटनेकडे लक्ष द्या. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झाले. जाणता राजा ट्रॉफीचा आनंद घेतो. मॅच मध्ये एक ताकदवान फटका खूप काही करू शकतो. क्षेत्ररक्षण उत्तम सजवले. विकेट मिळाली. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं वामनजेच्या फिल्डरनं. गोलंदाजानं जे तैनात केलेलं क्षेत्ररक्षण होतं त्याच अनुषंगानं इथे डोक्यानं गोलंदाजी केल्या. आणि क्रिकेट खेळामध्ये हे तंत्र मंत्र खूप महत्वाचं असतं. तुम्हाला कधी कधी शांत संयमी खेळावं लागतं. वामनजेची गोलंदाजी तशाच पद्धतीची होती आणि आता महालुंगीच्या पावल्यांमध्ये थोडा दबाव निर्माण झाला. 6:56 आजच्या रात्रीतील पहिला सामना पाहतोय. एका बाजूला टीम वामनजे आणि एका बाजूला महालुंगे. नवीन फलंदाज अभिषेक सज्ज होईल. ओव्हर नंबर 2 गोलंदाज विवेक चोगले. गुड बॉलिंग आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. खोला चेंडू अपील झाली. तिथे स्फुट आवाज आला का कॅच घे आणि तो झेल पकडला. दबाव निर्माण झाला पुन्हा एकदा टीम महालुंगीवर. एकूण धावा फलकावरती टोटल 21 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 4. रोशन नेरे नाईटची सुद्धा फायनल रात्र होते आणि मनोहर अचानक गुजरातला गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही रुपेश पाटील यांची उपस्थिती पाहिली. सचिन दादा मुंडे मास्टर माइंड आहेत. अगदी काही योजना आखल्या जातात आजच्या रात्रीच्या का कशा पद्धतीनं नियोजन असावं. आणि मगाशी त्यांनी चर्चा केली का आज मध्यरात्री 1 पर्यंत आपण मॅचेस कंप्लीट करू. 8 मॅचेस कव्हर करायचे. चला 4 षटकं 20 मिनिटं. मॅच ऑन महालुंगी आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना टीम वामनजे. एकूण धावा 21. 4 गडी बाद. बॅटिंग करताना टीम महालुंगी. थोडा दबाव आहे कारण प्रमुख बॅटिंग लाईनअप बाद झाल्यानंतर काही अंशी तो दबाव असतो. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू ताणून खेळला डीप कडे. शैली अप्रतिम होती बघा. गोलंदाजच्या शैलीकडे लक्ष विद्या. धाव घेण्याची तयारी. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. आणि क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं दिस इज अबाउट टॅलेंट टेक्निक टेम्परामेंट. कमबॅक जो केला वामनजीनं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. प्रमुख फलंदाजांना पाठवलं पॅव्हलियन मध्ये. एकूण धावा 22. गडी बाद झाले 4 पूर्वार्धामध्ये. बॅटिंग करताना टीम महालुंगी. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओहो मलिंगा स्टाईल. खोला चेंडू फेकतो. रिदम रनवे बघा तसाच छोटासा रनवे. आता त्या दर्जाची चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग टीम
वामनजेकडून कुंभारपाडा वामनजेचा संघ गोलंदाजे जीत चौगले. विनीत पाटीलला धावा दिल्या होत्या 19, विवेकने दिला 2 आणि आता जीत चौगले. जीत नेक्स्ट बॉल. खोला चेंडू टाकला, या वेळेला ऑन साइडला सावध फटका, दूरवर आहे तिथे फिल्डर, प्रयत्न नक्कीच होईल. गुड रनिंग. आता धावा घेणं सोडायचं नाही. बघा तीच भूक आहे. पूर्वार्धामध्ये जेव्हा तुमच्याकडे त्या जबाबदारी येतात ते काम तुम्हाला करावं लागतं आणि बॅटिंग लाईनअप मध्ये तेच वरदान द्यायचं. आता चांगली टार्गेट धावसंख्या होणं, कारण दुसऱ्या षटकामध्ये जो दबाव आला 19 धाव्या फर्स्ट ओव्हर मध्ये आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 2, जे सक्सेसिव्ह ओव्हर होतं विवेकचं. आणि त्यानंतर जीत सुद्धा काही अंशी का होईना कमबॅक करून देतो, वेगळा प्रयोग तो करतो आणि त्याच पद्धतीनं तो पलटवार करतोय, थांबून ठेवतोय फलंदाजांना. ऑफ स्टंपला चेंडू थोडा बाहेर गेला, व्हाईट बॉल. मॅचचा आनंद घेत असताना गणेशजी खाणे, युवा नेते महालुंगी, प्रशांतजी बोलाडे, प्रसिद्ध उद्योजक, मनस्वी स्पोर्टचे ओनर्स, मान्यवरांचं स्वागत. सचिनजी भागीवंत साहेब आपलं सहर्ष स्वागत. लेजंड्स आमचे कॅप्टन्स संतोषजी घागत सर आपलं सहर्ष स्वागत. खानावचे लेजंड आमचे अल्पेशजी असतील, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. क्रॉस बॅटेड फटका थोडा चुकला, लेट खेळला आणि आता गोलंदाज हो पहिला दुसरा. ओ गुड कॅच. 25 वर आता गडी बाद झाले, टोटल 5. खानावचं राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय बळीराम पाटील साहेब माजी सरपंच, त्यांचं आम्ही जाणता राजा ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो. संजयजी पाटील आणि आम्ही पाहतो त्यांच्या पिताश्री माजी सरपंच बळीराम पाटील साहेब, वेलकम, सुस्वागतम. क्रिकेट खेळामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि आता जो कमबॅक केला त्यांचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सच होईल जीत. ओ थोडी लाईन बिघडली, जय आले नवीन फलंदाज, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. कुणासाठी आम्ही थांबणार नाही. दोन्ही कॅप्टन नसतील तर सामना असेल 4 षटकांचा आणि जर एक कॅप्टन असेल आणि दुसरा अनुपस्थितीमध्ये असेल तर सामना टॉस विन आपण देणार आहोत. लक्ष द्या मॅच कडे. 26 झाल्यात, 5 गडी बाद. ओव्हर नंबर 3 पूर्वार्ध. ओ खोला चेंडू, गुड बॉलिंग. जीतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिलं, दिशा टप्पा विभिन्नता होती, समय सूचकता मगाशीच आम्ही सांगितलं. लतीस मलंगा श्रीलंकेच्या खेळाडूची आठवण करून दिली आणि अलीकडच्या काळामध्ये राहुलने मगाशी सांगितलं की काही गोलंदाज बुमराच्या स्टाईलला फॉलो करतात, काही मलिंगाचा, काही ब्रेटलीची स्टाईल वापरतात, मात्र मुत्या मुरलीधरनची स्टाईल अजूनही कोणाला जमली नाही. गुड इन्फॉर्मेशन. ओ इथे दबाव निर्माण केलाय. धक्का क्रमांक 6. 26 वर गडी आपण पाहतोय, 6 बाद झालेत. आता डाव काही अंशी का होईना बिघडलाय. मालुंगी 26 व 6 धक्के. षटक होतं, 4 धावेचं 2 विकेट.
मलिंगा स्टाईल त्यांनी प्रभावित केलं आपल्या शैलीनं. 3 षटकानंतर धावा 26. पूर्वेश आम्हाला सांगतो का 6:45. बघा एक सूचना आलेत मेन एंट्रीच्या बाहेर काही 4 व्हीलर्स आहेत. मेन एंट्रीच्या बाहेर काही 4 व्हीलर्स आहेत. आपण बाजूला लावा अन्यथा नंबर्स डिटेल्स आमच्यापर्यंत येईल. आणि तो मेन रोड बंद करायचे. काही आमचे VIP पाहुणे येणार आहेत. आणि बघा मागे शेतामध्ये भरपूर पार्किंगची जागा आहे, तिथे आपण गाड्या लावू शकता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे. मॅच ऑन. सचिन स्पोर्ट्स खेळणे यांनी रिपोर्टिंग केलेले त्यांचे धन्यवाद. ओव्हर नंबर 4 धावा झाल्यात 26. 6 विकेट. डाव थोडासा गडगडलाय. ओ दबाव कमी करावाच लागेल. लॉंग ऑफ कडे खेचलाय. फिल्डर आहे तिथे आणि 7वा धक्का. 26 वर 7 गडी बाद. लोकांकडून सूचना आल्या. सचिन स्पोर्ट्स खेळणे आपण जर आला असाल तर आपल्याला स्टेजवर येऊन रिपोर्टिंग करायचे. अजय मुंडे यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन आहे. ओव्हर नंबर 4 धावा दाफलकावरती टोटल पाहू शकता आपण. संघाची धावसंख्या 26. 7 गडी बाद. इथून कमबॅक होणं. जर 2 षटकामध्ये 20-25 धावा आल्या तर महालुंगी सुद्धा फाईट बॅक देऊ शकतो. एज लागली स्लिप कडे आवाज आला मात्र नाही, कठीण होतं. टप्पा थोडा पुढे पडला. तंत्र अवगत करताना प्रयत्न जरूर करतो फलंदाज. धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. धावसंख्या आपण टोटल पाहतो. एकूण धावा टोटल आतापर्यंत महालुंगी ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आणि फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19, त्यानंतर धावा होत्या 2. तिसऱ्या षटकामध्ये 4 आल्या. 4थं षटक कमबॅक जो केला ना वामनजी कुंभारपाडा गोलंदाज होता. जीत विवेक. आता विवेकचं दुसरं षटक. ऑफ स्टंपला चेंडू स्विंग. गुड बॉलिंग मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी इशारा केला. व्हाईट बॉल. बघा इर्टिगा कार मेन एंट्रीच्या जवळ. नंबर आमच्यापर्यंत येईल. आता सूचना आल्यात. प्लीज कुणाची असेल तर आम्ही विनंती करतो ती हटवा, कारण काही आमचे मान्यवर येणार आहेत आणि मेन एंट्री जवळ कुणी 4 व्हीलर पार्क करू नका. धावा दाफलकावर 19 गडी बाद झाले. 7. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. काय बेधडक गोलंदाजी. कमी अशी गोलंदाज असतात जे दबाव निर्माण करतात. जर तुमच्याकडे असं म्हटलं जाते का वेगवेगळे चेंडू असतील, वेगवेगळे व्हरायटी व्हॅरिएशनचे चेंडू असतील आणि तुमच्याकडे वेगवेगळे स्टॉक बॉल असतील तर मैदानावर तुम्ही फलंदाजांना थांबवू शकता. आणि आज कुंभारपाड्याच्या या गोलंदाजाने तीच कमाल केली. विवेकचे दुसरं षटक. गुड बॉलिंग. अक्षरशः बांधून ठेवले. 19 धावा पहिल्या ओव्हर नंतर होत्या आणि त्यानंतर जो कमबॅक केला. गुड बॉलिंग. षटक क्रमांक 4. धावा दाफलकावर 19 गडी बाद झाले. 7. 4थं षटक प्रगतीपथावर. जाणता राजा ट्रॉफी स्पर्धा. खानावचे सुंदर मैदान. चला साई स्टार कडून आयोजकांना मेसेज आलाय, थोडासा डिले होईल मात्र इनिंग ब्रेक साठी टॉसला, इनिंग ब्रेक मध्ये टॉसला कोणीतरी पुढे पाठवा हा आयोजकांनी मेसेज दिलाय. मॅच ऑन आहे. वामनजी कुंभारपाडा संघ काय भन्नाट गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर जो कमबॅक आहे. आता डाव्या हाताचा फलंदाज पुढे सरसावत. फटके येत नाही मात्र आता फलंदाज आक्रमक बनतोय. कदाचित उरलेल्या काही चेंडूमध्ये ती पिटाई करावी, 4 धावा जमवाव्या, ते तंत्र करावं, चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न करावा. 2-3 मोठे फटके चांगल्या टार्गेट सेट कडे वाटचाल करून देईल. 4थं षटक. धावा झाल्या दाफलकावर 29 गडी बाद झाले. 7. विवेक चोगले. चेंडू शिल्लक अजूनही या ओव्हर मधील. लास्ट बॉल. प्रचंड वेग थांबवलाय. पंचांचा इशारा. ओव्हर कंप्लीट. 4 षटक संपली. एकूण धावा दाफलकावरती 30 गडी बाद झाले. 7.
संध्या आपण पाहतो आज रविवार आहे आणि संडे नाईट 7:08 4 षटकांचा खेळ इथे संपलाय बघा 4 षटकानंतर एकूण धावा 7 गडी बाद डाव थोडासा गडगडलाय आणि पूर्वेश आम्हाला माहिती देतो का 6:51 ला पहिला चेंडू पडलाय चांगल्या पद्धतीनं वेळेला आपण महत्व देतो आणि राहुल आम्हाला इन्फॉर्मेशन देतो 193 चौकार झाले पूर्ण स्पर्धेमध्ये सर्व आलेख आमच्यापर्यंत पोहोचेल 120 सिक्सेस मग किती डिजिटल आहे त्यांचं स्कोअर अगदी काही सेकंदामध्ये इन्फॉर्मेशन आम्हाला येईल किती झेल पकडले ती सुद्धा इन्फॉर्मेशन नवीन सॉफ्टवेअर त्यांनी अपडेट केलं आणि राहुलला आम्हाला सांगितलं का WTC लाईव्ह 194 आणखीन काही देश वाढले असतील मात्र राहुल सांगतो प्रत्येक देशामध्ये लाईव्ह पाहू शकता फक्त सध्या 2 देश पाहू शकत नाही कारण इराण आणि अमेरिका तिथे युद्ध सुरू इस्रायल सुद्धा 3 देश राहुलला आता पाहतोय राहुल झोगले लास्ट ओव्हर पहिला चेंडू थोडी गती कमी होती स्लॉग ओव्हर आहे आणि आता बॉटम एंडच्या फलंदाजांना स्लॉग ओव्हर मध्ये तो आक्रमण करावा लागेल 2 मोठे फटके आले सूचना आलेत सचिन दादा मुंडे यांचा सूचना आलेत मेन एंट्रीच्या बाहेर आम्ही रेलिंग लावले तिथून रोड लॉक केलाय आणि तिथून तुम्हाला आता तुमच्या 4 व्हीलर बाईक बाहेर नेता येणार नाही नेक्स्ट बॉल फटका बनवण्याचा प्रयत्न बॉटम एंडच्या फलंदाजांना स्ट्रगल करावा लागेल आता तो मोठ्या एमटीचा खेळ करून चांगले फटके खेळावे लागतील सिंगल डबल धावफलक पुन्हा पुढे सरकेल एकूण धावा धावफलकावर टोटल पाहू शकता 32 चेंडू शिल्लक 4 डाव थोडासा गडगडला कामगिरीमध्ये थोडी घसरगुंडी झाली आता चेंडू शिल्लक 4 धावा 32 7 गडी बाद 8 मॅचेस आज कव्हर करणार आहोत त्यातील पहिला सामना आहे नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न दूरवरून येईल जरूर प्रयत्न निघाले 2 धावेसाठी जोखीम उठवली आणि रनआउट 8वा धक्का हा ठीक आहे बघा स्टेजच्या मागे जो आमचा रस्ता आहे तो आता काही मिनिटांनंतर बंद होणार आहे आणि ज्यांच्या बाईक 4 व्हीलर असतील शेतामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे आणि कुणाला तिथे पार्क करायचं असेल तर आत्ताच घ्या नंतर बोलू नका का आम्ही बाईक आतमध्ये लावले कारण त्यानंतर कोणी संयोजक तिथे नसतील आणि पूर्णपणे आम्ही लॉक करणार आहोत त्या सूचनेकडे लक्ष द्या आत्ता ज्यांच्या 4 व्हीलर बाईक आहेत त्यांनी आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून शेतामध्ये भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे तिथे आपण लावू शकता चला मॅच ऑन नेक्स्ट बॉल गती कमी केली लॉफ केलाय मिड विकेट कडे चेंडू येईल गुड कॅच काय झेल पकडला फिल्डर होते तिथे वामनजे कडून ओमकार आणखीन एक धक्का टोटल गडी बाद झाले आतापर्यंत 9 आणि धावा धावफलकावर 33 गुड बॉलिंग पाहतोय सँडी पालकर आमचे जॉईंट होतील त्यांचं आपण वेलकम करूया संजीवनी बुटी असं म्हटलं जातं आरोग्यासाठी शक्तिवर्धक असते आणि त्याचाच आनंद ते आता घेतात कारण रात्रंदिवस थोडा त्रास असतो आणि तो जागरण असतो आणि कुठेतरी रिलीफ मिळावा म्हणून आयुर्वेदिक जडीबुटी
ही आरोग्यासाठी खूप छान असते आणि त्याचा आनंद घेत असताना ज्यांना सँडी पालकर म्हणतात संजीवनी जडीबुटी, खूप चांगली इन्फॉर्मेशन. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा दाफलकावरती जयेश, नवीन आले नव्या दमाचा आहे जयेश आणि भावेश. 6 चेंडूमध्ये 7, 33, 9 विकेट. ओ फ्रंट फुटला आले. प्रत्येक फलंदाजानं तेच केलं, प्रत्येकाने घाई केली. मैदानावर थांबणं संघ हितासाठी एखादी चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं टीम महालुंगीला महत्वाचं होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या आणि तर रोहन गोंडली जर षटकार मारला तर 1000 प्राइज आलेत. 33, 9 विकेट. ओ यस, आउट, ऑल आउट. 33, 34 टार्गेट. फिल्डिंग साठी येऊ शकता आणि टॉस साठी आम्ही कॉल देतो. फायनल कॉल केलेला आहे आणि सचिन दादा आम्हाला काही इन्फॉर्मेशन देतात का किरणे टीमचे कॅप्टन रेडी आहेत. चेंडू जर पडला आणि ऑपोजिट टीम कॅप्टन नसेल, यस आलेत दोन्ही, तर मी विनंती करेन अतिथी कक्षामध्ये असलेल्या सन्माननीय आमचे पाहुणे प्रशांतजी बोलाडे साहेब, आमचे उद्योजक, त्यांना विनंती करेन. तर गणेशजी खाणे साहेब, युवा नेते महालुंगी, या आपण या दोघांनी या. आपण जाणता राजा ट्रॉफीच्या माध्यमातून आपला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि टॉस करतो. विगरचे कॅप्टन आलेत खिरणे. चला फिल्डिंग लावून घ्या, कारण आज 8 मॅचेस कव्हर करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला वेळेला सुद्धा महत्व द्यायचे. 7:15 आणि टॉस आपण करतो. तर साहेबांचे शुभ असे टॉस. विगरचे कॅप्टन आलेत आणि एका बाजूला सचिन स्पोर्ट्स खिरणे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. चांगला क्रिकेट कॉल आलाय, यस, खिरणे कडून आणि टॉस जिंकला. डिसिजन इथेच द्यायचा, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. बॅटिंग, बॅट फर्स्ट, धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय. सचिन स्पोर्ट्स खिरणेनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी पसंती दिली बॅटिंगला. काही सन्मान आपण करतोय. गणेशजी खाणे, प्रशांतजी बोलाडे यांचा इथे सन्मान होईल. युवा नेते गणेशजी खाणे आणि मी विनंती करेन सन्माननीय आमचे माजी सरपंच संजय पाटील, आमचे आयोजक आणि त्यांचे पिताश्री माजी सरपंच बलराम पाटील साहेब, आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. गणेशजी खाणे युवा नेते मालुंगी आणि प्रशांतजी बोलाडे मनस्वी स्पोर्ट्स, सचिनजी भागीवंत, संतोषजी गागस लेजंड्स आमचे कॅप्टन आणि या व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होईल. मी बळीराम पाटील साहेबांना विनंती करेन का त्यांचा आपण सन्मान करावा. तर WTC लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करते आणि टायमर त्यांचा ऑन आहे आणि राहुल आम्हाला सांगतो टायमर ऑन होईल काही वेळातच. वर्ल्ड टेनिस क्रिकेट. तर सचिन दादा मुंडे यांना विनंती करेन आपण सन्माननीय प्रशांतजी बोलाडे साहेब मनस्वी स्पोर्ट्स यांचा आपण सन्मान करणार आहोत. सचिन दादांना विनंती करेन प्रशांतजी बोलाडे साहेब मनस्वी स्पोर्ट्स. तर यानंतर आमचे सन्माननीय सचिनजी भागीवंत साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संतोषजी गागस साहेब आमचे लेजंड कॅप्टन, आपलं सुद्धा धन्यवाद. चला ऑफिशियल्सना पुन्हा सूचना येतात का 4 षटकं 20 मिनिटं. यस, नक्कीच आम्ही मेसेज तो देतो. तर 2 विकेटसाठी बळीराम पाटील साहेब आमचे माजी सरपंच 1000. फिल्डिंग टीमला ही सुवर्ण संधी. सलग 2 विकेट 1000 रुपये. यानंतर पुढचा सामना असेल साई स्टार विगर आणि सचिन स्पोर्ट्स खिरणे. टॉस जिंकलाय तो खिरणे संघाने आणि त्यांनी पसंती दिली बॅटिंगला. फिल्डिंग करेल टीम विगर. आणखीन एक ग्रुप डी चा हा पहिला सामना. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ खानाव, आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव, जाणता राजा ट्रॉफी सहर्ष स्वागत. बघा WTC किती मेहनतीनं काम करतोय. सचिन दादा सांगतात ऑफिशियल स्कोरर
सुद्धा त्यांचा जे मेन कॅमेरा सुद्धा त्यांचा ते आणि मॅच स्टार्टिंगला सुद्धा तेच येतात स्पर्धेत सुरुवात सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मागील ओके काही एक्स्ट्रा स्कोरिंगचे चार्जेस सुद्धा नाही आणि मागील 4 वर्ष खानावमध्ये WTC सेम पॅकेजवर काम करतं मग डे असो नाईट असो सेम पॅकेज बघा राहुल उल्वेकरचं कौतुक चला मॅच ऑन करा राहुलचं कौतुक करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या कॅमेरामॅनचं रेट वाढवले मात्र ते अजूनही सेम पॅकेजवर मागील काही वर्ष काम करतात आणि हरीश आमचे खुश झालेत कारण मार्च नंतर त्यांची इन्क्रीमेंट होणार आहे कारण सर्वाधिक जुने आहेत ते चला मॅच ऑन ऐकूया आपण रुपेश पाटील सरांना धन्यवाद हॅलो चेक चला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया मॅचकडे जाऊया अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये थोडासा संघर्ष पाहायला मिळाला धावा बनवल्यात 34 आणि 35 धावांची गरज ओंकारला पाहतो स्ट्राईकला 34चा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो मनीष गोलंदाजी मार्कवरती चांगला बॉल अपील ही तेवढी चांगली खूप छान आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही कलात्मकता तुम्हाला पाहायला मिळेल मागच्या इनिंगमध्ये ही चांगली गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या 34 धावांचा डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्हाला मात्र खेळायचं डिफेंड करायचे आहे त्याचबरोबर चेस करायचे आहेत कधी खूप छान क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानी तेवढी विकेट चांगली बनवली गेली आहे टॅक्कीचा आवाज आलाय ताकदीचा वापर केला टायमिंग प्रॉपर केलाय नो चान्स आउट ऑफ द पार आलाय मात्र हा षटकार साधारण भरपूर फरक पडेल ना चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल अगदीच्या धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि एक टप्प्यावरची गोलंदाजी साकारावी लागेल सुरुवात ओंकार मात्र इथून आपण पाहायला गेलं तर अप्रतिम मात्र साकारताना पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय दिलाय आणखी एक फटका चांगला आहे स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पाठा बदललाय ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला सिंगल मात्र घेतली गेली बॅकअप तिथे चांगलं आलंय एका धावेनं संयमाचं क्रिकेट तिथेही मात्र पाहायला मिळालं कारण मागच्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्याच्यानंतर सिंगल हे संयमाचं क्रिकेट तुम्हाला घ्यावं लागतं टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय अनुभवताय ग्रामस्थ मंडळ खानाव व आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आयोजित जानता राजा चषक 2026चं दमदार आयोजन डे नाईट फॉर्मॅट मधील अतिउत्तम स्पर्धा साकारताना इथे मात्र पाहायला मिळतं आजच्या चौथ्या रात्रीमध्ये पदार्पण करत असताना मात्र पाहायला गेलं तर आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील पहिला सामना वावंजेच्या विरोधामध्ये महाळुंगी दोन गावांमध्ये मात्र संघर्ष क्रिकेटचा पाहायला मिळेल थोडा साईड फॅक्टर पाहायला मिळाला वाईट बॉलचा निर्णय म्हणजे अतिरिक्त धाव मिळेल या अशा प्रकारच्या ही धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुमचा क्लास आहे ना तो त्याची निर्मिती मात्र तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल आणि एक विज्ञा ढाकणीची गोलंदाजी करावी लागेल सर्व उत्तम सर्व उत्कृष्ट प्रदर्शन तुम्हाला गोलंदाजीचं करावं लागेल आणि सांगावं लागेल यस मी ह्या मैदानावरचा मी कलाकार आहे गोलंदाज म्हणून त्याचं सादरीकरण त्या कलेचं सादरीकरण तुम्हाला उत्तम करावं लागेल 8 धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणखी एक टॅप केलाय पहा अगदी थोडंसं मात्र पाहायला गेलं तर साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी करायचं होता जजमेंट चुकलाय तिथे बॉल बराचसा हवेमध्ये आणि निघून चाललाय तिथे मात्र हाताला झटका दे सीमारेषा पार आणखी क्लासिकल नजाकत दाखवणारा मात्र हा बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार
वातावरण निर्मिती मात्र होताना पाहायला मिळतोय ते उल्हासदायक वातावरण क्रिकेटचं निर्मिती झालंय. गॅप शोधून काढली आहे. परफेक्ट शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय टप्पा टप्पा. सीमारेषा पार पार पार. 4 चौकार. वातावरण आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये हा खेळ आपल्या बाजूने नेताना परिपूर्ण मात्र पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना टीम वावंजे कुंभारवाडा, कारण पहिल्या षटकामध्ये धावा कुठून काढल्यात त्या तब्बल 16 धावा. आता येणारे 24 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. समीकरण अगदी बॅलन्सिंग क्रिकेट मात्र पाहायला मिळते टीम वावंजे कुंभारवाडासाठी. माळुंगी टीमला मात्र कष्ट करावे लागतील आणि इथून मेहनत करावी लागेल आणि अगदीच चांगला खेळ आणि खेळाचं सादरीकरण तुम्हाला ते द्यावं लागेल. स्ट्रायकिंगला पाहतोय आपण फलंदाज ओमकारला पाहतोय. आहे क्लास त्यांच्याकडे. पहिला षटकारही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे मिड ऑफ मध्ये. शॉटला मात्र तिथून थर्ड अगदी तट्या सर्कल मध्ये खराब लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा उचललाय. झालाही मात्र इथून बॅटिंग करत असताना टीम ओमकारला त्याच्या बॅटमधून आल्या धावा. 4 चौकार. समीकरण मात्र इथून चौकारानं बदलली गेली जातात. 23 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली तिथे. थर्डमॅन गलीमध्ये आपण शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथेही आपण पाहायला गेलं स्किड झालेले क्रिकेट पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केली जाते. त्या 2 धावा आणि या 2 धाव्याने जिथे एकही नव्हती ना तिथे 2 धावा गेल्यात. मग तुम्ही या खेळामध्ये कसे बनाल? खेळाला बनवावं लागेल तुम्हाला. तुम्ही खेळापर्यंत पोहोचावं लागेल. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडलं ते सांगता येणार नाहीये. तर बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर माळुंगी टीम तिथेही त्यांच्या मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 19. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4, चौथ्या ओव्हरमध्ये 4 आणि 5व्या ओव्हरमध्ये 2 धावा. मग हा क्रिकेट तुम्हीही बनवू शकता आणि तो तुम्हाला आत्मविश्वास तुमच्यामध्ये भरून आणावा लागेल. अमोल भाग्यवन गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल चांगला आहे. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं कमबॅक करतील का त्याची चर्चा क्षेत्ररक्षकांना ऍक्टिव्ह राहावं लागेल ना. चाप पद्धतीने मात्र सध्याच्या घडीला ओमकार आणि प्रतीकनं मात्र इथून बाजी मारली आहे. त्या बाजीला इथून तुम्हाला अल्टी पलटी करावं लागेल. चांगला गोलंदाजाचा उत्तम उदाहरण द्यावं लागेल. मला माझ्या संघाने माझ्या 11 मध्ये इन केले आणि एक गोलंदाज म्हणून मला मात्र इथून नेहमी संधी दिली जाते. त्याचं उत्तम उदाहरण इथून मात्र द्यावं लागेल. आता पहिला गोलंदाजी करत असताना माळुंगी टीमला अगदीच बाहेर, पण तो पाहायला गेलं तर वाव लाईन रेंज मध्ये होता. टप्पा चांगला होता आणि लाईनही चांगली. खूप छान बॉल इथे मात्र हाताला गेले. रणाने ते मात्र आटली गेले. आता इथून कमबॅक करतोय की काय टीम महाळुंगी? कारण आता इथून लगातारचा हा दुसरा डॉट बॉल अमोल भाग्यवान इथून सादरीकरण दिलं. तिसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली आहे. धाव फलकावरती मात्र धावा 3 22. 3 बॉल चांगले. त्याच्यानंतर आक्रमण मिळून कव्हर करत बॉल चालला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि क्रिकेट चाटेल शूटर शूट केलं त्याला. सीमा पार. क्लास आणि क्लासिकल येतो षटकार. त्याने राहिली गेली. ते संजयजी पाटील साहेब त्यांनी एक उत्तम क्रिकेटचं उत्तम उदाहरण दिले गेले. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलो. सर बघा आयोजकांकडून सूचना आल्या. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा आपण आणि फिल्डिंग टीमला सूचना असेल का आपण बाउंड्री लाईन जवळ रेडी राहायचे आणि जसा हा सामना संपला रुपेश सर त्यानंतर लगेच आपण फ्रेश स्लॉट सुरू करणार. धन्यवाद.
नक्कीच आपण आवाज ऐकतो हा प्रेझेंट बॉक्स मध्ये आणि पहिला इनिंग मध्ये ऐकला आता 18 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सागरजी मांडवकर रायगडमधील मेलोडी आवाज म्हणून या आवाजाला ओळखलं जातं. त्याचबरोबर मराठीचा तंत्रशुद्ध आवाज रोशनजी पाटील शिरोली यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि मी रुपेश पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी चांगला क्रिकेट देण्यासाठी मात्र सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले ते आदरणीय संजयजी पाटील साहेब आमचे असतील. त्याचबरोबर भरपूर सारी मेहनत आणि कष्ट ज्यांनी घेतलेत आमचे आदरणीय पांडुरंग देसले साहेब असतील, मोहनजी भोपी साहेब, संदीपजी पाटील साहेब, रवीजी कर्णुक साहेब आणि पूर्ण मॅनेजमेंट कमिटी. मग सगळ्यांचीच मेहनत येताना मात्र पाहायला मिळते. ते सचिनजी मुंडे आमचे मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर, त्यांची ओळख क्रिकेटमध्ये राहिली गेली. खानाव गावाचं आयोजन असतो त्यावेळी मात्र हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. माझं काही नाही. समीकरण परिपूर्ण साधी सोपी बांधली गेली त्यांनी बनवली गेली. त्यांनी कौतुक करावं लागेल ते ओमकार आणि प्रतीकचं. ओमकारच्या बॅटिंगचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 7 धावांवरती खेळताना 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळतं आणि प्रतीकचा विचार केला 2 बॉलमध्ये 8. आता येणारे 18 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. दोन्ही टीमला विनंती करेन, टीम विहिगर आणि सचिन स्पोर्ट्स खेळणे फिल्डिंग असेल तर टीमने विनंती करेन की आपण या बाउंड्री लाईनच्या जवळ आणि आपण लगेचच सामना संपेल तसं मैदानामध्ये जायचं आहे. बॅटला ब्रश झाला की काय असा आवाज त्या किसे आला जरूर. यस डेफिनेटली ब्रेक थ्रू हवा होतो तो निर्माण करून दिलाय. क्रमांक 3 षटक चालू झाला आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती प्रथमेश हे गोलंदाज आपल्या मात्र दुसऱ्या बॉलवरती मात्र इथून हा विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. आता येणारे बॉल असणार आहे ते 16 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. बॅटिंग करत असताना महाळुंगी टीमची मात्र विकेट इथे जाताना मात्र पाहायला मिळत होते. जसं चित्र पाहायला मिळेल का, समीकरण मात्र बदलवली जातील का. आपला बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना टीम महाळुंगी मात्र देताना पाहायला मिळेल का, त्याची चर्चा. तर विजयासाठी 16 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. पार्थ डोंगळे फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. पार्थ वरती परिपूर्ण जबाबदारी. जो सामना मात्र आपण पाहायला गेला तर प्रतीक आणि ओंकारनं जवळ आणलं. त्याचं सातत्य, त्या क्रिकेटचं सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. चांगलं गोलंदाज चर्चा राहिली. ही विकेट कदाचित येऊ शकतो. फसला फटका. वाव काय फील पकडला. जजमेंट चांगलं. अप्रतिम आणि अप्रतिम. भावेशकडनं पकडला गेला झेल आणि क्रमांक मात्र दुसरा या षटकातील विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात प्रथमेश. ज्या पावली आले होते त्याच पावली माघारी परतावं लागेल पार्थ या फलंदाजांना. आता येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. आपण पाहायला गेलं तर सहजरित्या मात्र क्रिकेट प्रेमी नाही वाटत असतील. त्या धावा सहजरित्या बनल्या जातील. या मॅच मध्ये काय राहिलं नाहीये, परंतु प्रथमेश आले आणि या मॅचला आपल्या बाजूने परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. ते सांगतात की या मॅच मध्ये आम्ही आहोत, टीमला चान्स आहे. असं कोण म्हटलंय की सामना पराभूत झाली आहे टीम महाळुंगी. प्रवेश द्वारातून आतमध्ये येऊ नका. आपण पहा आपल्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या. वर गाड्या कोणी घेऊन येऊ नका ही विनंती आहे. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आहेत. सन्माननीय पाहुण्यांचं इथे शुभागमन आहे. सन्माननीय प्रदीपभाई बोंडे असतील, हर्षिकलभाई सिनारे शिरवली, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र आला. या धावांना वाचवावे लागतील.
मला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु एखादा वाईट चालू शकतो, कारण विकेट टेकर गोलंदाजी ही मात्र पाहायला मिळाली प्रथमेशांची. आणि तिथे थोडंसं सामना आहे ना आपल्या बाजूने मात्र आणतात की काय असं क्षणचित्र मात्र निर्मित केलं होतं. आता इथून धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा 27. फुलटॉस बॉल हा तोफा होता, त्या तोफ्याला केलाय कबूल कबूल कबूल, बॉल सीमा पार आला हा शानदार षटकार. डीजे शेवटची 5 मिनिटं देतो. ज्या आमच्या स्टेजकडे एक रस्ता आहे, शेतामध्ये जाण्याची पार्किंगची जागा आहे, तिथे मंडप व्यवस्था रेलिंगनी पूर्ण लॉक करते. तर कुणाच्या ऑटो बाईक आणि कुठल्याही वाहनं असतील तर मग तुम्हाला इथून त्या खाली नेता येणार नाहीयेत. तर बघा 5 मिनिटांमध्ये काढा, कारण मंडपचे आमचे जे कर्मचारी आहेत ते ओढ बंद करणार. तमाशा देख, काय शॉट सिलेक्शन अफलातून, एका पायावरती मात्र अगदी नटराज शॉट, ज्याला म्हणता येईल घुंगरू शॉट, चनलनं चुम 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 करत सीमा पार आला हा क्लासिकल आणि क्लास क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा राहुल जोगे यांच्या बॅट मधून षटकार. षटकारच नव्हे तर विजयी षटकार, विजयी सिग्नेचर करणारा हा षटकार. तुम्ही झाले विजयी. खूप छान खेळ केले वामनजी कुंभारबाडा, ओंकार ही टीम आणि पहिल्या सामन्यातील पहिला विजय साकारताना मात्र पाहायला मिळतात. सर नेक्स्ट मॅच सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि विलगर. क्षेत्ररक्षण असेल तर टीमला विनंती करेल की आपण लगेचच ही टीम बाहेर यायच्या अगोदर आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. सागर मांडवकर सर, थँक्यू. संघ आपल्याला कुठेही जायचं नाही. यानंतर आंबे संघ विरुद्ध आपला 4 षटकांचा सामना असेल.